आणि आता बातमी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाची। मूळचा अहिल्यानगरच्या राहुरीचा रहिवासी असलेल्या धनंजय लोखंडेनं गेस पेपर म्हणजेच नीट परीक्षेमध्ये येणारे प्रश्न विकण्यासाठी कसं नेटवर्क उभारलं होतं याचा पर्दाफाश झालाय। याशिवाय नीटची परीक्षा घेणारी संस्था म्हणजेच नॅट देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या जाळ्यामध्ये अडकलेले नवे चेहरे कोण आहेत, बघूया हा रिपोर्ट। नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारांची पाळमुळं खणून काढण्यासाठी सीबीआयनं कंबर कसली आहे। महाराष्ट्रातून सीबीआयनं ज्यांना ताब्यात घेतलंय त्यांनी पेपर फुटी प्रकरणात नेमकी कोणती भूमिका बजावली होती याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलंय। धनंजय लोखंडे अहिल्यानगरच्या राहुरीमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेनंच नीटचा गेस पेपर विकण्यासाठी राज्यभर नेटवर्क तयार केलं होतं। पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेला तपास यंत्रणांनी आधीच ताब्यात घेतलंय। एक दोन नव्हे तर तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यातून तिच्या खात्यावर लाखो रुपये जमा झालेत। नीटचा गेस पेपर विकत घेऊ शकतील अशा विद्यार्थ्यांना हेरणं आणि त्यांना धनंजय लोखंडेपर्यंत घेऊन जाणं ही जबाबदारी मनीषा वाघमारेवर सोपवण्यात आली होती। व्हॉट्सअप कॉल आणि टेलिग्रामच्या माध्यमातून मनीषा ही धनंजय लोखंडेच्या संपर्कात असायची। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची टीम आता पुण्यातील कात्रज परिसरातील मनीषा वाघमारे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 2.5 ते 3 तास या ठिकाणी त्यांच्या घरी त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे, कारण मनीषा वाघमारे यांच्या खात्यावर वेगवेगळ्या 21 बँक खात्यातून पैसे आलेले आहेत आणि त्यामुळं जर आता आपण बघितलं तर त्यांची सखोल चौकशी करण्यात आलेली आहेत। आणि आपण बघतोय पोलीस यांची गाडीतून हे सगळे सीबीआयचे अधिकारी आहेत तपासासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास 4 ते 5 अधिकारी आहेत जे या ठिकाणी गेले 2.5 ते 3 तास या ठिकाणी चौकशी करत होते। ओंकार शिंगोटे डॉक्टर बनण्याचं त्याचं स्वप्न। पुण्यातील वाघोली भागात तो आयुर्वेदाचं शिक्षण घेत होता। धनंजय लोखंडेशी असलेली जवळीक त्याला कदाचित महागात पडू शकते, कारण चौकशीसाठी तपास यंत्रणांनी त्यालाही ताब्यात घेतलंय। नीट परीक्षेचा गेस पेपर विकण्यासाठी धनंजय लोखंडेने ज्या एजंटची निवड केली होती त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता। पुण्यातील फुरसुंगी भागातून ताब्यात घेण्यात आलेला शेषराव सोळंकी त्यापैकीच एक। पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या शेषराव सोळंकीकडे नीटचा हा गेस पेपर विकत घेऊ शकतील अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती। या शेषराव सोळंकीच्या मोबाईलमधील संभाषणाचा तपास केल्यानंतर त्याचं हे पितळ उघडं पडलंय। नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातून सर्वप्रथम अटक करण्यात आली ती नाशिकच्या शुभम खैरनारला। या शुभमनं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात कन्सल्टिंग एजन्सी सुरू केली होती। नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयनं ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि नाशिकमध्ये तो या सगळ्या क्लासेस संदर्भामध्ये सल्लागार म्हणून काम करत होता। नाशिकमध्ये त्याचं SR एज्युकेशन कन्सल्टन्सी असं जे कार्यालय आहे ते नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्याचं SR एज्युकेशन या नावानं हे कार्यालय होतं। वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी त्याने सुरू केलेलं होतं। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हे या ठिकाणी कार्यालय सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। या ठिकाणी जर बघितलं तर शुभम खैरनार याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी आहे। कुंपण शेत खातंय का असा संशय सीबीआयला आहे। ज्या NTA वर नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी होती त्याच NTAतील काही मंडळींचे पेपर फुटी प्रकरणात हात गोवले गेले नाहीत ना, या अनुषंगानं सीबीआय तपास करते। बुधवारी जवळपास 10 तास सीबीआयचं पथक NTAच्या दिल्लीतील कार्यालयात तळ ठोकून होतं। एकीकडे पेपर फुटी प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान सीबीआय समोर आहे, तर दुसरीकडे परीक्षार्थी मात्र वेगळ्याच चिंतेत आहे। नीट UGच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 1700 रुपये परीक्षा शुल्क भरलं। SC आणि ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क 1000 रुपये होतं। परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणा NTAनं केली आहे, मात्र ग्रामीण भागासह अनेक विद्यार्थ्यांनी नेट कॅफे, सेतू केंद्र यांच्या मदतीनं ऑनलाईन अर्ज केला आणि परीक्षा शुल्कही भरलं। विद्यार्थ्यांनी नेट कॅफे आणि सेतू केंद्र चालकांना रोख रक्कम दिली। आता NTAनं परीक्षा शुल्क परत केलं तर ते विद्यार्थ्यांना मिळण्याऐवजी सेतू केंद्र चालक किंवा नेट कॅफेच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे।
तर मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. हे सरकारसाठी 1800 रुपये खूप लहान रक्कम आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. कारण माझ्या बाबांनी खूप कष्ट करून खूप मेहनत करून रक्ताचं पाणी करून मला इथे शिकवायला पाठवलं आहे. पण हे 1800 रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. आता शासन आम्हाला तेवढे रिफंड करेल, पण रिफंड करून त्याचा काय होणार आहे? आम्हाला आता इथं जे 1 महिना लागेल 2 महिना लागेल याचे काय आणखी त्यांनी मुदत जाहीर केले, डेट जाहीर केलेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला जो लागणारा खर्च आहे 2 महिन्याचा, त्यासाठी आता आम्ही काय करायचं? पैसे नेट कॅफे भरले, जिथं फॉर्म भरलं तिथे पैसे भरले. मी ओपनमध्ये येतो तिथं 2200 रुपये भरलेले. आम्हाला पैसे ते भेटणार कुठं? एक्झाम डबल होणार आहे, ते कसं भेटणार आहे पैसे वापस? ज्या अकाउंटवरून फीस आलेली आहे त्याच अकाउंटला रिफंड करण्याची सिस्टीम आहे, ती सोपी आहे त्यांच्यासाठी. पण नीटचा फॉर्म भरत असताना मॅक्सिमम विद्यार्थी हे एखाद्या सायबर कॅफेवरून किंवा काउन्सिलर्सकडून फॉर्म भरत असतात आणि इव्हन फीस सुद्धा त्यांच्याच अकाउंटवरून भरली जाते. तर मग अशा केसमध्ये ज्यावेळेला रिफंडची प्रोसेस अशा पद्धतीने केली जाईल त्यावेळेला ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटला परत न येता सायबर कॅफे चालक किंवा काउन्सिलर्स असतील किंवा त्रयस्थ कोणीही असेल तर त्यांच्या अकाउंटवर जाईल. आणि मग हा एनटीएने निर्णय जो विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेला आहे तो त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाही. नीटची परीक्षा योग्य पद्धतीनं घेण्यात सरकार तर अपयशी ठरलंय. मात्र पेपर फुटी प्रकरणामुळे सीबीआय आणि एनटीएची नव्यानं परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेत या दोन्ही संस्था पास होतात की नापास होतात याकडे 23 लाख विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.